हॅलो स्टुडंट, मी प्रोफेसर सागर मोहिते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण कन्फर्म करणार आहोत. कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की एम ए पार्ट 1 आणि एम ए पार्ट 2 आणि एम कॉम पार्ट 2ची जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ती आपण डिस्कस करणार आहोत मेनली. कारण की मुलांचं कन्फ्युजन आहे की आम्ही एक विषयामध्ये फेल झालो तर आम्हाला एम ए पार्ट 2ला किंवा एम कॉम पार्ट 2ला ॲडमिशन मिळू शकेल का. ओके. तर बघा, युनिव्हर्सिटीची इलिजिबिलिटी क्रायटेरिया जी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जी मेन्शन केलेली आहे ते अशा पद्धतीने आहे. ही एम ए पार्ट 2ची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ओके. इफ यू रीड दिस, पास इन एम ए पार्ट 1 आणि ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलेले ऑन ऑर बिफोर कमेन्समेंट ऑफ एम ए पार्ट 2 एक्झामिनेशन. Okay, student will not be permitted to appear the MA Part 2 examination unless she has passed the MA Part 1 examination previously. ओके. तर इथे त्यांनी अशा पद्धतीने मेन्शन केलं की एम ए पार्ट 1 आपल्याला एक्झामिनेशन पास व्हायचं आहे, पण ते पास कधी व्हायचं आहे, तर जी एम ए पार्ट 2ची जी एक्झाम होणार आहे त्याच्या आधी आपल्याला पास व्हायचं आहे. त्यामुळे जे एक्झिस्टिंग आयडॉल स्टुडंट आहेत, ओके, ते एम ए पार्ट 1ला पूर्ण जरी फेल असतील, म्हणजे चारीच्या चारही सब्जेक्ट जरी फेल असतील किंवा त्यांना एटीकेटी असेल किंवा 2 सब्जेक्ट फेल आहेत, 1 सब्जेक्ट फेल आहे किंवा ॲबसेंट जरी असेल, तरीसुद्धा स्टुडंट कॅन एनरोल ॲडमिशन इन एम ए पार्ट 2, but they are not eligible for the part 2 examination unless and until they clear the part 1 examination. ओके. म्हणजे एम ए पार्ट 2ची जी एक्झाम आहे ती एक्झाम ज्या दिवशी चालू होणार आहे त्याच्या आधी तुम्हाला एम ए पार्ट 1ची एक्झाम क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जरी तुम्ही फेल आहात, ॲबसेंट आहात, तुमची एटीकेटी आहे एम ए पार्ट 1ला, एक्झिस्टिंग आयडॉल स्टुडंटसाठी फक्त, तरीसुद्धा तुम्ही एम ए पार्ट 2ला ॲडमिशन घेऊ शकता. सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे एम कॉम पार्ट 2साठी. ओके. पास इन एम कॉम पार्ट 1 ऑन और बिफोर कमेन्समेंट ऑफ एम कॉम पार्ट 2 एक्झाम. Student will not permit to appear MA Part 2 examination unless she has passed the Part 1 examination previously. तर सेम क्रायटेरिया आहे. कधी तुम्ही एम कॉम पार्ट 1मध्ये फेल आहात, ॲबसेंट आहात, एटीकेटी आहे, तरीसुद्धा तुम्ही एम कॉम पार्ट 2चं ॲडमिशन करू शकता. ॲडमिशनला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्हाला जी एक्झाम अपेअर करायची एम कॉम पार्ट 2ची, ती एक्झाम अपेअर करण्याच्या आधी तुम्हाला कंपल्सरीली तुम्हाला एम ए पार्ट 1 एक्झाम तुमची क्लिअर पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट, तुमची एक्झाम क्लिअर झाली का एक्झाम क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट लागेल. म्हणजे समजा आता तुम्ही एम कॉम पार्ट 2ला तुम्ही ॲडमिशन घेतलं किंवा एम ए पार्ट 2ला तुम्ही ॲडमिशन घेतलं, जरी तुम्ही फेल आहात एम ए पार्ट 1 किंवा 1मध्ये किंवा एम कॉम पार्ट 1मध्ये, ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला एक अटेम्प्ट मिळतो एम ए पार्ट 1 किंवा एम कॉम पार्ट 1ची एक्झाम देण्याचा. म्हणजे ऑक्टोबरमध्ये आता सेशनचे एक्झाम फॉर्म चालू आहेत, तर आत्ता तो तुम्ही फॉर्म भरायचा आहे. एम कॉम पार्ट 2 किंवा एम ए पार्ट 2ला सुद्धा ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि ऑक्टोबरमध्ये जी एक्झाम होणार आहे एम ए पार्ट 1 किंवा एम कॉम पार्ट 1ची, त्या एक्झामला अपेअर करून तुम्हाला तिथे पास व्हायचं आहे. आता पास झाल्यानंतर तुम्हाला लगेच काय करायचं आहे, जो रिझल्ट लागेल ना, तो रिझल्ट लगेच तुम्हाला युनिव्हर्सिटीला इंटिमेट करायचं आहे. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला इंटिमेशन द्यायचं आहे की तुम्ही पास झालेला आहात म्हणून. ती तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. अदरवाईज यू विल नॉट बी एबल टू अपेअर फॉर द एम ए पार्ट 2 और एम कॉम पार्ट 2 एक्झामिनेशन. ओके. सो any student who have from idol and who has absent for the MA part 1 or MCom part 1 exam, or absent, fail or ATKT in MA part 1 or MCom part 1 examination, they can enroll for the MA part 2 admission. They can enroll himself or herself for the MA part 2 MA part 2 or MCom part 2, and they can appear for the MA Part 1 and MCom Part 1 examination only if they have cleared MA Part 1 examination or MCom Part 1 examination before the MCom or MA Part 2 examination. ओके. म्हणजे एम ए आणि एम कॉम पार्ट 2ची एक्झाम अपेअर करायची असेल तर तुम्हाला कंपल्सरीली एम कॉम आणि एम ए पार्ट 1ची जी एक्झाम आहे ती क्लिअर करणं गरजेचं आहे. पण ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कुठलीही ती रिक्वायरमेंट नाही आहे. म्हणजे तुम्ही ॲबसेंट असाल, फेल असाल किंवा एटीकेटी असेल तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही एम कॉम पार्ट 2ला किंवा एम ए पार्ट 2ला ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही एनरोलमेंट तुमचा होऊ शकतो. ओके. आणि इतर ॲक्च्युली इलिजिबिलिटी सांगण्याची गरज नाही, कारण बाकीच्या इलिजिबिलिटी एकदम क्लिअर आहेत. ॲक्च्युली तुम्हाला कधी टी वायला कधी ॲडमिशन घ्यायचं असेल
बी ए बी कॉमला, तर तुम्हाला एफ वाय किंवा एस वाय दोन्ही पास असणं गरजेचं आहे, किंवा एफ वाय पास आहात आणि एस वायला 2 KT अलाउड आहेत, किंवा तुम्ही एस वाय पास आहात आणि एफ वायला 2 KT अलाउड आहेत. ओके, अशा पद्धतीने तुम्ही इलिजिबल होऊ शकता. फक्त एस वाय बी एचं एक आहे की एस वाय बी एला तुम्हाला 300 मार्क्सची KT अलाउड आहे. म्हणजे तुमचे एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो. समजा तुम्ही कम्युनिकेशन स्किल आणि एफ सी हे 100-100 मार्क्सचा पेपर आहे, आणि जे उरलेले जे 3 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये कधी एक एक सब्जेक्टमध्ये जरी तुम्ही फेल असाल तरी सुद्धा तुम्हाला दोन्ही सब्जेक्टमध्ये तुम्ही फेल म्हणून कन्सिडर करता. म्हणजे हिस्ट्रीचे तुमचे 2 पार्ट असतात, 2 आणि 3 पेपर असतो. तर 2 मध्ये फेल झाले तर तुम्हाला 3 सुद्धा पेपर द्यावा लागतो. म्हणजे त्या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला KT लागते. ओके, म्हणजे हिस्ट्रीचे 2 पेपर, इकोचे 2 पेपर, मराठीचे 2 पेपर, अशा पद्धतीने पेपर असतात. तर त्याच्यापैकी तुम्ही एका विषयामध्ये जरी फेल झाला तरी सुद्धा ते 2 पेपर फेल होतात. म्हणून ते 2 पेपर आणि प्लस एफ सी पेपर, म्हणजे अशा पद्धतीने टोटल 300 मार्क्स अलाउड आहेत. पण हिस्ट्री आणि इको अशा दोघांमध्ये फेल असेल तर ती 400 मार्क्सची KT होते, तर ती ते अलाउड नाही आहे. ओके, अशा पद्धतीने एस वाय बी एला आहे म्हणजे KT, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन टी वाय बी एला अलाउड आहे. ओके, तसं टी वाय बी कॉमला आहे, मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत, पण एफ वाय किंवा एस वाय दोघांपैकी 1 वर्ष पूर्ण क्लिअर लागतं आणि दुसरं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये 2 पेपर KT अलाउड आहे. ओके, अशा पद्धतीने इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ॲडमिशन ऑलरेडी चालू आहेत. ओके, तर ॲडमिशन 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही करू शकता. TY BA, TY BCom, TY BSc, MCom पार्ट 2, MA पार्ट 2, PGDFM, BSc याला तुम्ही ॲडमिशन करू शकता. ओके, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आयडॉल रिलेटेड तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि शेअर करा, लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.